नमस्कार मित्रांनो, आज आम्ही 4 मित्र मिळून निघालो आहोत पुण्याहून थेट मध्य प्रदेशातील एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी ज्याचं नाव आहे ओंकारेश्वर कडे। सर एवढा उशीर केला तुम्हाला काय वाटतंय का? सागर दादा सामान ठेवताना गाडीमध्ये। मित्रांनो ही वॅगनर घेऊन चाललोय आपण बरं का। वॅगनर मध्ये करणार आहोत 4 तासाचा प्रवास। थांबा सर मी बसवून देतो। या सर या। हे विकास दादा हे पण ट्रिपला आपल्या सोबत जॉईन होत आहेत। विकास दादा, दत्ता भाऊ उर्फ भावड्या आणि हे सागर दादा आणि मी चला सकाळी लवकर उठून गाडीमध्ये आमचं सामान, स्नॅक्स आणि भरपूर उत्साह घेऊन आम्ही सुरुवात केली। चला अशाने आपण आपली ट्रिप स्टार्ट करूया। विकास दादा पुढे आले का? चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती। बावडा चाकण कशासाठी विशेष आहे? कशासाठी फेमस आहे चाकण? चाकणच्या ट्रॅफिक साठी। ट्रॅफिक सकाळी 3 वाजता कंपनीत गेले, परत तिकडे जायचंय म्हणून। बापरे काय सांगू तुम्हाला। पुण्याहून निघाल्यानंतर नाशिक रोड, धुळे, सेंदवा, खंडवा मार्गे आपण मध्य प्रदेशात प्रवेश करतो। आपण अजून अर्ध पण आलेलो नाहीये, अजून भरपूर पुढे जायचंय, बघत राहा। 200 किलोमीटर कंप्लीट झालंय आपलं। आत्ताशी किती वाजले? रात्रीची वाजलेत 9:17 आणि आता संपलेत 200 किलोमीटर। अजून 450 किलोमीटर। पाऊस चालू आहे, मजा येते पण ड्राईव्हला। पॅसेंजर दिसते। रस्त्यात हिरवीगार शेतं, वळणदार घाट आणि कधी कधी दिसणारे गोड गावकरी हा प्रवास खूपच सुंदर बनवतात। पुणे ते ओंकारेश्वर हा साधारण 850 किलोमीटरचा प्रवास बरं। रस्त्यात तुम्हाला सुंदर निसर्ग, हिरवीगार शेतं आणि गावोगावी दिसणारा ग्रामीण संस्कृतीचा रंग अनुभवायला मिळतो।
ओंकारेश्वर हे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे आणि इथेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. खास गोष्ट सांगायची म्हणजे नर्मदा नदी 2 भागात विभागते आणि मधोमध एक बेट तयार होतं ज्याला मांडहाता बेट असंही म्हणतात. हे बेट जर आपण ड्रोनच्या नजरेने किंवा हेलिकॉप्टरच्या नजरेने पाहिलं ना तर इथं ओम या पवित्र चिन्हाच्या आकारात हे बेट असल्याचं आपल्याला दिसून येतं. ओंकारेश्वरचं ऐतिहासिक महत्व फार मोठे आहे बरं. म्हणजे इथे भगवान शिवाची आराधना करण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येत असतात. मंदिराचा प्राचीन वास्तुशिल्प, नदी किनारी घुमणारे घंटानाद, बोटी आणि घाटावरचा सूर्योदय हे क्षण मनाला खरंच शांती देतात. तर समोरच नदी पाहून हा मोह काय आवरेना आणि अशा याच्यामध्ये आम्ही मस्त पाण्यामध्ये उड्या घेतल्या, आंघोळी केल्या, फ्रेश झालो. इथं नदीवरती थोडंसं ऑब्झर्वेशन केलं ना, असंच बसलं ना तरी फील खूप सुंदर येतो बरं. म्हणजे शांतता, इथं वाहणारी भक्ती लोकांची, परत या नदीच्याच बाजूला असणारा डॅम, त्या डॅमचा व्ह्यू, एका कडेला असणारं मंदिर, ते मंदिर इथून समोर दिसतंय. म्हणजे हे सगळं पाहताना आहे ना खूप असं छान वाटतंय. अशा तऱ्हेने आम्ही 4ही मित्र तयार होऊन निघालो आहोत आता दर्शनाला. ओंकारेश्वरचं दर्शन आता करणार आहोत आम्ही. आणि जर मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला पण मंदिर नक्कीच दाखवू. पोहे छान आहे तिथलं. पोहे एकदम मस्त. पोहे खूप आहे. Yeah, guys. हाँ भाई, कितना है फेरी का? जैसे अपन मंदिर जाते हो तो 50 रुपये टिकट है और चारों पॉइंट घूमते हो उसका शेयरिंग में 150 रुपये टिकट है. चारों पॉइंट में क्या आएगा अपना नर्मदा कावेरी संगम आ जाएगा, डैम पावर हाउस, आदिगुरु शंकराचार्य, नागर जी घाट और लास्ट में मंदिर छोड़ेगा ओंकारेश्वर. चला. थैंक यू भाई, चलिए. चला पाहूयात मग आता हे 4 पॉइंट कोणते कोणते आहेत मी दाखवतो तुम्हाला. या तर मित्रांनो
आज आपण आहोत ओंकारेश्वर या पवित्र स्थळी आणि जसं की तुम्ही पाहू शकताय आपण आता बोटिंग करायला निघालो आहोत आणि हा काहीसा व्ह्यू आहे ओंकारेश्वर टेम्पलचा. पाहूयात चला. आता जेव्हा तुम्ही दर्शनाला जाताय ना तेव्हा इथं दर्शनाला जाताना तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे तुम्ही बोटीने प्रवास करून जाऊ शकता किंवा मग वरती झुला पूल आहे त्या पुलावरून तुम्ही चालत चालत देखील जाऊ शकता. जर तुम्हाला बोटीने जायचं असेल तर बोटीने जाण्यासाठी 50 रुपये प्रति व्यक्ती असे इथे चार्जेस आहेत. आणि सोबतच बोटवाल्यांना जेव्हा तुम्ही सोडायला सांगता ना तेव्हा ते काही गोष्टी पण तुम्हाला ऑफर करतात. जसं की त्यांची एक छोटीशी टूर असते. या टूरमध्ये ते आपल्याला संगम दाखवतात, त्यानंतर शंकराचार्यांची मूर्ती दाखवतात, त्यानंतर मंदिर दाखवतात आणि अजून एक पॉइंट आहे जो ते दाखवतात. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तो. आता बोटमध्ये बसल्यानंतर आपल्याला लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे, घालायलाच सांगतात हे. आणि हा 2 नद्यांचा संगम इथं तुम्हाला पाहायला भेटतोय. त्यानंतर डॅमचा व्ह्यू पण खूप छान आहे आणि डॅम मधून पाणी पण येतंय हे पण दिसत असेल तुम्हाला. जिथे पण 2 नद्यांचा संगम होतो ना म्हणजे जो 2 नद्या एकत्र येतात त्यालाच आपण संगम असं म्हणतो. आणि इथं जर तुम्ही पाहाल तर कावेरी नदी आणि नर्मदा नदी अशा या 2 नद्यांचा संगम इथे आहे. ओंकारेश्वर मध्ये आपण ऐकतो ना की ओमच्या आकाराचं बेट दिसतं, तर हेच आहे ते बेट. ठीक आहे, 4ही बाजूने पाण्याने वेढलेलं आहे याला. आणि या बेटाला जर आपण हेलिकॉप्टरमधून पाहिलं किंवा ड्रोन व्ह्यू जर पाहिला तर ओमचा आकार दिसतो अशी मान्यता आहे. इकडून कुबेरी नदी आलेली आहे आणि या साईडने नर्मदा नदी. घाट पाहताय त्याला नागर घाट म्हणतात मित्रांनो. त्यानंतर बोटचा आपला तिसरा स्टॉप जो येतो तो येतो शंकराचार्यांची मूर्ती. ही जर मूर्ती पाहिली तुम्ही डोंगरावरती मोठी मूर्ती आहे, 108 फूट याची उंची आहे आणि ही बोट मधूनच आपल्याला दाखवली जाते. त्या बोटच्या जर्नीची एक काही औरच मजा आहे. म्हणजे 4 पॉइंटचे त्यांनी 150 रुपये काहीतरी घेतले होते, पण 15 ते 20 मिनिटाची ही जी आपली जर्नी झालेली आहे ना खूप सुंदर वाटतंय. म्हणजे बोटवरती बसून शांत वारं मजाच वेगळी. आणि हे सगळे पॉइंट फिरून झाले की ते आपल्याला नेऊन सोडतात मंदिराजवळ. आता मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी आपल्याला इथं कोणतेही VIP पास वगैरे या सुविधा अवेलेबल नाहीयेत. इथे तुम्हाला लाईनीला लागूनच दर्शन घ्यावं लागतं. आणि आम्ही जेव्हा लाईनीला लागलो तेव्हा कमीत कमी 3 ते 4 तास आमचे दर्शनासाठीच गेले होते. उभारूनच दर्शन झालं होतं. आणि या दर्शनातला सगळ्यात चांगला पार्ट जो आम्हाला वाटला, फॅन आलं की छान वाटायचं. म्हणजे गरमी खूप आहे इकडं, मध्य प्रदेशमध्ये गरमी खूप जाणवते मित्रांनो. जर तुम्ही श्रावण महिन्यात ओंकारेश्वरला येत असाल ना तर तुम्हाला इथं गर्दी प्रचंड भेटणार आहे. गर्दी, ट्रॅफिक या गोष्टी तुम्ही धरूनच चला तुमच्याशी.
आणि एकदा दर्शन झाल्यावरती जेव्हा आपण बाहेर पडतो ना, तेव्हा इथं खाण्यापिण्याच्या पण भरपूर गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, खरेदीसाठी भरपूर गोष्टी पाहायला मिळतात. तर इथं तुम्ही नाश्ता वगैरे करून पुढचा प्रवास अगदी चालू करू शकता. आता आम्ही ओंकारेश्वर वरून निघून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पुढच्या प्रवासामध्ये आपण इंदोरला थांबणार आहोत. इंदोरमध्ये आपण इंदोर सिटी एक्सप्लोर करणार आहे. इंदोरमध्ये खाण्यापिण्याच्या कोणत्या गोष्टी आहेत, फिरण्यासाठी कुठे कुठे जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, प्रेम थोडंसं कमी पडतंय बरं का, कमेंटमध्ये दिसत नाहीये खाली काय चुकतंय काय बरोबर येते. ठीक आहे, तर या गोष्टी पण सांगत राहा, सजेशन्स देत राहा. आणि पुढच्या प्रवासात जर काही तुमचे सजेशन्स असतील तर ते पण नक्की माझ्यापर्यंत पोहोचू द्या. तोपर्यंत व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ब्लॉगरचे प्रशस्त हाल झालेले आहेत या उन्हाने. एक्झॉस्टेड.